स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त आयक्यूचे सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. सदोष पर्जन्य मापकामुळे शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान. प्रदीप कदम यांनी विमा कंपनी व अधिकाऱ्यांना धारेवर. तहसीलदारांची सकारात्मक भूमिका. जर तुम्हाला निकषाप्रमाणे नाही, शासनाने तुम्हाला इम्प्लिमेंटेशन एजन्सी म्हणून नेमले, त्याचे पैसे शासन तुम्हाला देते, तर ते चुकीच्या ठिकाणी बसवल्यावर त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही. पलूस तहसील कार्यालय परिसरातील झाडाखाली बसवण्यात आलेल्या सदोष पर्जन्य मापकामुळे पावसाची अचूक नोंद न झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना फळपीक विम्याची अत्यल्प भरपाई मिळाल्याचा गंभीर मुद्दा यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप कदम यांनी उपस्थित केला. तहसीलदार दीप्ती रेठे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांनी विमा कंपनी व संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत दोषींवर कारवाई व शेतकऱ्यांना योग्य भरपाईची मागणी केली. शेतकऱ्यांनी सांगितलं की झाडे व जप्त वाळूचे ट्रक यामुळे पर्जन्य मापकाची अचूक नोंद होत नसून याबाबत ऑक्टोबर 2025 मध्येच तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही झाली नाही. 22 एप्रिल 2026 रोजी येळावी येथे 59 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला, तर पलूसमध्ये केवळ 9 मिलीमीटर नोंद झाल्याने येळावीतील शेतकऱ्यांना सुमारे 3800 रुपये प्रति गुंठा, तर पलूसमधील शेतकऱ्यांना केवळ 262 रुपये प्रति गुंठा विमा भरपाई मिळाली. प्रदीप कदम यांनी सदोष पर्जन्यमापक तातडीने योग्य ठिकाणी स्थलांतरित करून पलूस परिसरातील शेतकऱ्यांना येळावी, भिलवडी व अंकलखोप येथील पर्जन्य मापकांच्या नोंदीच्या आधारे न्याय विमा भरपाई देण्याची मागणी केली. यावर तहसीलदार दीप्ती रेठे यांनी वस्तुनिष्ठ चौकशी करून शासन स्तरावर पाठपुरावा करत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली. बैठकीस राहुल निकम, अजित सूर्यवंशी, पोपट मोरे, हनुमंत मोरे, गणेश पाटील, अशोक मोरे, जयसिंग माळी, विश्वास मोरे, नितीन माळी, नंदिनी मोरे, अमोल निकम, अजित पाटील, प्रमोद माळी, शंतनू मोरे, विनायक मोरे, जयवंत मोरे, विजय पाटील, महादेव लाड, सूरज मोरे, मोहन मोरे, किरण सावंत, विलास माळी, शंकर सूर्यवंशी, सुनील माळी, विशाल मोरे, आप्पासो सूर्यवंशी, अजित पुदाले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. मी राहुल निकम आणि पलूस तालुक्यातले सगळे शेतकरी इथे उपस्थित आहे. आमचा विषय असा आहे की प्रधानमंत्री फळपीक विम्याअंतर्गत जे पर्जन्य मापक पलूस तहसीलदार कार्यालयात लावलेलं आहे, त्याच्या बाजूला एक लिंबाचं झाड आहे. त्या झाडाच्या अडथळ्यामुळे त्या पर्जन्य मापकामध्ये योग्यरित्या पाऊस पडत नाही आणि तो योग्यरित्या पाऊस त्या पर्जन्य मापकात न पडल्यामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. आता हल्ली झालेला 26 मार्च रोजीचा पाऊस इथल्या पर्जन्य मापकात 0.0 मिलीमीटर झालेला नोंद होत झालेला आहे आणि 22 एप्रिल रोजी जो अवकाळी मोठा मुसळधार पाऊस झाला या भागात, त्याची नोंद फक्त 9 मिलीमीटर इथं या पर्जन्यमापकात झालेली आहे. आणि ह्या चुकीच्या पर्जन्यमापकाच्या रेकॉर्डमुळं या पलूस तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांचं अंदाजे 1.5 लाखाच्या आसपास पर एकर नुकसान झालेलं आहे. आणि ह्या संदर्भात आम्ही तहसीलदार मॅडम यांच्याकडे मीटिंगसाठी उपस्थित झालो होतो, तर त्या ठिकाणी स्कायमेटचे अधिकारी उपस्थित झाले. स्कायमेटच्या अधिकाऱ्यांनी जी उत्तरं दिलीत की पर्जन्यमापकाची जी जागा आहे तीच चुकीची आहे आणि त्यांना ह्याच्याबद्दल काय फारसं बोलताच आलं नाही. त्यांनी फार उडवडची उत्तरं दिलेली आहेत. तर यासाठी आणि मॅडमनी पुढच्या मीटिंगची उद्या सकाळी 10 वाजता मीटिंग लावलेली आहे आणि त्यांचे मोठे अधिकारी येऊन आता याच्यात काय तोडगा निघतोय हे बघायचं आहे. पण पलूस तालुक्यातल्या सर्व फळपीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांचं या चुकीच्या ठिकाणी बसवलेल्या पर्जन्य मापकामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि त्यासाठी आम्ही आज इथं तहसीलदार कार्यालयात आलेलो आहे.